जय राम
त्याची घडावी संगती 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 हरी देव वसे चित्ती त्याची घडावी संगती त्याची घडावी संगती त्याची घडावी संगती
संगती ऐसे आवडते मना देवा पुरवावी वासना हरिजना सवे भेटी न हो अंग संग तुटी ऐसे आवडते मना देवा पुरवावी वासना तुका म्हणे जिने भले संत संगष्टणे ऐसे आवडते मना देवा पुरवावी वासना विठ्ठल त्याची घडावी संगती ऐसे आवडते मना देवा पुरवावी वासना समचरण सरोजम सांद्र नीलांबुदाभं जगन्निहित पाणिं मंडनं मंडनाना तरुण तुलसी माला गंधरं कंजनेत्रं सदैर्भदहासं विठ्ठलं चिन्तयामि पांडुरंगा करो
अज्ञानतिमिरान्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मिलितं तस्मै श्रीगुरवे नमः। कलावज्ञजीवोद्धरार्थावतारं कलाकान्तितेजोदितामोदिवक्त्रं खलानिशिवादापुणोदाहरदक्षं समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवं। नमो सद्गुरो तुकया ज्ञानदीपा, नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा, नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती, नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती। मस्तक माझा पायावर ज्ञानेश्वरा करुणाकरा दयाळा तुमचा अनुग्रह राधलो पावन झालो चराचरी। मी कळा कुसरी काहीच नेणे बोलतो वचने अति भाविका एका जनार्दनी तुमचा दास त्याची आस पुरवावी पुढीले भंडार धन्याचा आमार तिथे मी हमार भारवाही कर जोडितो कथे काळी आपण असावे जवळी विठ्ठल। प्रस्तुत कीर्तन रूपी सेवेकरता निवडलेला अभंग अगदी सर्वांच्या परिचयातला आणि पाठातला अगदी मुखोद्गत असणारा संत हृदय सम्राट जगद्गुरु संत तुकाराम महाराज यांच्या गाथेतील मागणीपर प्रकरणातील हा अभंग असून या अभंगातून संत हृदय सम्राट जगद्गुरु तुकाराम महाराज भगवंताकडे वासनापूर्तीची एक इच्छा म्हणा देवासमोर प्रकट करतात। विठ्ठल प्रतिवर्षाप्रमाणे संपन्न होत असलेला हा भक्ती उत्सव याही वर्षी मोठ्या आनंदात उत्साहात या ठिकाणी भगवान श्री पांडुरंग परमात्म्याच्या असीम कृपेनं कैवल्य ज्ञान चक्रवर्ती भगवान श्री ज्ञानोबाराय वैराग्य हृदय सम्राट जगद्गुरु संत तुकाराम महाराज अधिकरून सर्व संत महंतांच्या कृपाशीर्वादाने आदरणीय गुरुवर्य सुरेशजी महाराज पातेरे यांच्या मार्गदर्शनाखाली ग्रामस्थांच्या सहकार्याने उपस्थित सर्व गुणीजन टाळकरी मंडळी युवकांचे प्रेरणास्थान असणारे आमचे युवा कीर्तनकार आमचे बंधूच सुधीरजी महाराज पातेरे यांच्यावर ही प्रेम करणारी युवा पिढी या ठिकाणी उपस्थित आहे। तसं पाहिलं तर तरुण वर्ग सध्या कीर्तनाला जास्त दिसत नाही। तुमच्याकडे बरं आहे पण आमच्याकडे फार आता ते कमी झाले। आमच्याकडे तरुण त्याला म्हणतात ज्याला संध्याकाळी धरून आणावं लागतं त्याला तरुण म्हणतात। आता या भागामध्ये अगदी सुंदर रीतीने नियोजन आहे। शेवटी कसे आपण दुसऱ्याच्या कार्याला गेल्याशिवाय लोक आपल्या कार्याला येत नाही हे याचंच फळ आहे।
उपस्थित सर्व गुणीजन टाळकरी मंडळी, गायनाचार्य, मृदंगाचार्य, देवतुल्य श्रोतृवर्ग, या सर्वांच्या पवित्र उपस्थितीमध्ये सुरू असलेला हा अखंड हरिनाम सप्ताह, या सप्ताहाचं आज काल्याची पूर्वसंध्या अर्थात जागराचं कीर्तन. मला वाटलं नव्हतं कीर्तन होईल म्हणून, पण पांडुरंगाची कृपा म्हणा सप्ताह अगदी योग्य रीतीने या ठिकाणी संपन्न होत आहे. विठ्ठल आता विस्तृत चिंतन मी मांडत नाही, आपल्याला अभंग पूर्ण करायचंय अर्ध्या तासामध्ये. फक्त ज्या ज्या वेळेला भगवंताचं नामचिंतन होईल त्या त्यावेळी ज्याला ज्याला हात असतील, ज्याला ज्याला मुखाने बोलता येत असेल, हाताने टाळी आणि मुखाने नाम गायला मात्र विसरू नका. विठ्ठल अशी टाळी शेवटपर्यंत वाजवा. अशी टाळी जर तुम्ही इमानदारीमध्ये शेवटपर्यंत वाजवली, मी इमानदारीत घड्याळाचे 12 म्हणतात जागराचं कीर्तन आहे. चिंता करू नका, आपण वेळेमध्ये कीर्तन आटोपण्याचा प्रयत्न करणार आहोत. विठ्ठल फक्त हा अभंग म्हणत असताना देव वसे चित्ती त्याची घडा, विसंगती नाही म्हणायचं, त्याची घडावी आणि मग संगती म्हणायचं. मराठी भाषा अशी आहे, तिला कुठे स्वल्प विराम द्यावा, कुठे पूर्ण विराम द्यावा, हे जर मागे पुढे झालं तर अभंगाचा अर्थ बदलत असतो. याची दान देगा देवा तुझा विसरण व्हावा असं म्हणतात ना. जुनी वारकरी मंडळी म्हणायची, आम्ही बिघडलो तुम्ही बिघडाना. बरे का मास्तरा संगे पोरे बिघडली, पोरा संगे मास्तर बिघडला असं बोलायचं का? असं नाही म्हणायचं का? मास्तरा संगे पोरे बी घडली आणि पोरा संगे मास्तर बी घडला. एकाने चोरी केली आणि चोरी केल्यानंतर त्याला पोलीस स्टेशन मध्ये आणल्यानंतर पोलिसांनी म्हटलं, अरे बाबा असं करू नका, हे चांगलं नसतं. म्हटलं तुम्हीच लिहून द्या. पोलिसांनीच लिहून दिलं, या पुढे मी चोरी करणार नाही, केली तर मला शिक्षा द्या. झालं काय, लिहिता लिहिता पोलिसांच्या हातून एक चुकी झाली, तो स्वल्पविराम थोडा पुढे आला. या पुढे मी चोरी करणार नाही, केली तर मला शिक्षा द्या. त्यानं चोरी केली, पुन्हा पोलीस स्टेशनला आला, पकडलं आणि पोलीस म्हणायला लागले, अरे किती वेळा सांगितलं करू नको करू नको. नाही साहेब तुम्ही लिहून दिलेलं. म्हणे काय, या पुढे मी चोरी करणार नाही, केली तर मला शिक्षा द्या. त्याचं काय चुकलं का? मराठी भाषा अशी. असू द्या. विठ्ठल या अभंगातून महाराज वासनापूर्तीची अपेक्षा देवासमोर प्रगट करतात. जगद्गुरु संत तुकाराम महाराजांना माहिती, आपली अपेक्षा पूर्ण करणारा फक्त पांडुरंग परमात्मा आहे. 2 प्रकारची वासना असते, जीवाची वासना वेगळी आणि देवाची वासना, संतांची वासना वेगळी. एक शुभ वासना आणि एक अशुभ वासना. संत शुभ वासना देवासमोर प्रकट करतात. एक अपेक्षा देवासमोर प्रगट केली. आपल्या जीवनाला जर भलेपणा मोठेपणा प्राप्त व्हावा असं वाटत असेल तर आपलं जीवन चांगल्याच्या संगतीमध्ये व्यतीत झालं. म्हणून 3 प्रकारची संगत असते, एक सुसंगत, दुसरी कुसंगत आणि तिसरी विसंगत. अशी 3 प्रकार संगतीचे पडतात. म्हणून चांगल्याच्या संगतीत जर आपण जीवन व्यतीत केलं तर सहजपणे आपण नावारूपाला येत असतो. पण याच्या उलट तेच जीवन जर वाईटाच्या संगतीत आपण व्यतीत केलं तर कमवलेलं नाव जायला वेळ लागत. कर्णासारखा दानशूर दाता असणारा कर्ण पण कौरवांच्या संगतीत राहिला म्हणून तर त्याचं नाव एवढं काही पुढं आलं. फक्त संगत चुकली.
जीवनामध्ये हे महत्वाचे. पण दिंडीत चालताना सुद्धा माणसाने चांगल्याच्या संगतीत चालावं. जर तुम्ही वाईटाच्या संगतीत चाललात रे चाललात, समजावं तुम्ही 1 किलोमीटर मागे तरी राहाल, नाही तर 1 किलोमीटर आणि भेटलाच बुवा तर कदाचित चहाच्या पानपट्टीवरती. चांगल्याच्या संगतीत आपण जीवन व्यतीत करण्याचा प्रयत्न करावा. म्हणून सुसंगत सदा घडो आणि सुजन वाक्य पण चांगलं चांगलं आपण विचार. कारण जीवनामध्ये संगतीचा प्रभाव आपल्या जीवनावरती पडत असतो, व्यवहारावरती, विचारावरती, आचारावरती पडत असतो. म्हणून एकादशीच्या दिवशी पण कोण संगत आशावाशी करू नये. तर त्याला एकादशी नसेल, त्यानं जर एकादशी नसणाऱ्याची संगत केली तर चांगला असणारा व ढाबा दिसल्यानंतर ताबा सुटतो. लक्षात ठेवा. कुणाच्याही संगतीत आपण बसू नये, उठू नये. कारण त्याचे सगळे संस्कार आपल्याला लागत असतात, पडत असतात. जास्त विस्तार करणार नाही. संगत महत्वाची आहे, चांगल्याची संगत असावी. नंतर दुसरी, कुसंगत नसावी, वाईटाच्या संगतीमध्ये जाऊ नये. एक प्रमाण सांगेल. महाराज म्हणतात विंचू परवडला. विंचू माहिती आहे तुम्हाला? ज्यानं आपल्याला स्पर्श केल्यानंतर ज्याला साक्षात्कार होतो त्याला विंचू म्हणतात. माहिती तुम्हाला? पण महाराज म्हणतात तो परवडला, त्याच्या नांगीमध्ये विष आहे. काय म्हटलं? महाराज म्हणतात त्याच्या नांगीमध्ये विष आहे, पण दुर्जन सर्वांगी विषाने भरलेला असतो. त्याला जर ठरवलं तर सप्ताह बंद करू शकतो. विंचवाची नांगी तैसा दुर्जन सर्वांगी. कितीतरी प्रमाण आहेत. तो हिरा असतो, हिरा. काही हिऱ्याची परीक्षा असते. हिरा ठेविता ऐरणी वाचे मारिता जो घणी, तोची मोल पावे खरा करणीचा, त्याला हिरा म्हणावं. एवढी त्या हिऱ्याची ताकद असते. पण तोच हिरा बोला ढेकणाच्या संगे हिरा संगे हिरा तो भंगला कुसंगे नाडला साधुतैसा. फक्त संगत चुकल्यानंतर जीवनामध्ये हे दोष निर्माण होत असतात. पण सुसंगत आणि कुसंगत याच्या विरुद्ध तिसरा मुद्दा आहे विसंगत. विसंगत याचा अर्थ त्याचा आणि याचं कधीच पटत नाही, कधीच पटत नाही. हे सांगण्याकरता गाथेमध्ये महाराजांनी दृष्टांत दिला. बघा ऐका कसे. महाराज म्हणतात पंढरपूरच्या वाडीला 2 वारकरी भेटले. एकमेकाला जे हरी केलं, याने जे हरी केलं. म्हटलं आपलं गाव? म्हणे मी कर्नाटकातून आलोय. अरे वा, चांगली गोष्ट आहे. कर्नाटकातून आला? हो म्हणे. हाच पांडुरंग आमच्याकडे. कानडा नाही कळला अंत पार याचा, कानडा राजा पंढरीचा. तोच इथलाच पांडुरंग आमच्याकडे उभा आहे.
चांगली गोष्ट आहे. आम्ही पंढरीच्या वारीला येतो, बरं वाटतं. आल्यानंतर तो पंढरपूरचा सोहळा पाहिल्यानंतर एवढा आनंद होतो की काय म्हणजे अगदी माणसाला भुरळ पडते असा सोहळा. हा सुख सोहळा स्वर्गी नाही. थोडक्यात त्याचं वर्णन. किती किती गोड अभंग पंढरीचा महिमा देता अनेक उपमा. नाही तर उपमा देता येत काय पंढरीच्या महिम्याचं वर्णन. आणि 2 वारकरी पंढरपुरामध्ये एकत्र जमले. कर्नाटकातला तो आहे, हा आपल्या महाराष्ट्रातला आहे. दोघांमध्ये बोलणं सुरू झालं. कसं चाललंय? पण चांगलं चाललंय. तुमच्याकडं? हो म्हणे, आमच्याकडे सुद्धा चांगलं चाललंय. असं का म्हणे? मग कर्नाटकातल्या व्यक्तीनं बोलायला सुरुवात केली. अहो, एक अडचण आहे म्हणे. मुलगी उपवर झाली, माझी इच्छा आहे लग्न करावं, मुलीचं लग्न करावं अशी माझी इच्छा आहे. एखादा मुलगा असेल तर सांगा. त्यानं म्हटलं, मी महाराष्ट्रातला आहे. हरकत नाही, असं काही नाही, फक्त माझी इच्छा आहे, माझी मुलगी वारकऱ्याच्या घरात गेली दिवस बाबांची इच्छा असते की आपली मुलगी चांगल्या घरामध्ये गेली, वारकऱ्याच्या घरात गेली तर त्याला बरं वाटतं. का आपण वारकरी असतो आणि तीच मुलगी वारकऱ्याच्या घरात गेली तर काही तिला त्रास होणार नाही, हे त्याला सगळं जाणवत असतं. म्हणून त्या कर्नाटकातल्या व्यक्तीनं महाराष्ट्रातल्या या वारकऱ्याला विचारलं. मुलगी म्हणे महाराष्ट्रात द्यावीशी वाटते. काय काय म्हणे गोड गोड पोरं आहेत, लग्न झाले वर्णन करतो. सुंदर सुंदर टाळकरी गाणार वाजवणार, माझी इच्छा आहे यांच्यातल्याच एकाला म्हणे माझी मुलगी द्यावी. असं तिथं ते पंढरपुरामध्ये दोघांचं बोलणं चालू. यानं म्हटलं, हरकत नाही, कशाला इकडं तिकडं जाता, माझाच मुलगा आहे. त्यानं म्हटलं, माझीच मुलगी आहे. दूर नातं नेण्यापेक्षा आता आपण जवळचं बोलण्या चालण्यावरून कळत असतं. असं म्हणतात, सीतावरून भाताची काय होते परीक्षा होते. यानं म्हटलं, मुलगी काय पाहण्याची गरज नाही, मुलाला पाहण्याची गरज नाही, तुमच्या आमच्यावरून ओळखलं जाते मुलगी कशी असेल, मुलगा कसा असेल. दोघांचं बोलणं हे सुरू झालं आणि मग ठरता ठरता ठरलं की लग्न झालंच पाहिजे. मग महाराष्ट्रातल्या माणसानं बोलायला सुरुवात केली, लग्न करायचं कुठे. मग त्यानं म्हटलं, तुमची इच्छा असेल तर आम्ही महाराष्ट्रात आलो तर चालेल, म्हणजे आपल्याकडं. यानं हात जोडला, म्हणजे आमच्याकडे लग्नाला अजिबात येऊच नका. लोकांना ऊट आलाय, ऊट. काही खर्च करतात लोक, 4-5 लाख रुपये हळदीला घालवतात, आहे ना आपल्याकडं. काय काय वैशिष्ट्य असतं बघा ना तुम्ही. आणि त्यावेळेला मोठं विचित्र असतं विनोद महाराज बघा, ज्या वेळेला लोक उलट असतात हळदीला, मालक 5 लाखाचा डीजे लावतो तेव्हा, आणि पूजेला आमचं कीर्तन असतं, आम्ही सरळ सांगतो तर 500 रुपयाचा भोंगा लावतो. आणि काय वैशिष्ट्य, यानं घाण करायची आणि बुवाने येऊन कीर्तनानं साफ करायची का. शक्यतो हळदी जिथं नाचल्या तिथं कीर्तन करू नये, मला असं वाटतं. उगाच ती खराबी आपण आपल्या अंगावर ओढून घ्यायची. किती किती खर्च करतात लोक. बरं विचार करा, ज्या हळदीला येतात तुम्ही वही चेक करा, त्यांचा आहेर तुम्हाला कधीच नसतो. कधीच नसतो. हा मित्राचा मित्र, त्याचा मित्र, फक्त खाण्यापिण्या करता तिथं उपस्थित असतो. त्याला काही घेणं देणं नसतं. नवरी बरो त्याला काही घेणं देणं नाही, काहीच घेणं देणं नसतं. फक्त आपला कुठंतरी त्याला लॉस मध्ये टाकायचं. आपल्याकडे पैसे असतात. मराठी माणूस मागे राहिला याला कारण हेच आहे, आपण आपल्या पैशाला कुठं इन्व्हेस्टमेंट केलं नाही. आमच्या भाषेत आयडी मारली नाही, कुठंतरी इन्व्हेस्टमेंट केलं पाहिजे. आपण तसं नाही. पैसा आल्यानंतर आपल्या माणसाला धीर नसतो. धीर तो लगेच गाडी बदलेल, लगेच घराचं काम काढेल, त्याला जमत नाही, कारण तो पैशाला उतावळा असतो. पण शक्यतो मराठी माणसाने हेच केलंय, पैसा मिळाल्यानंतर एकतर मुलाचं लग्न केलं, एक घर बांधला, गाडी घेतली, याच्या पुढे त्याला काहीच करता आलं. त्या पैशाला पैसा लागला पाहिजे असं त्यानं कधीच विचार केला नाही. म्हणून तर आपल्या तुम्ही कुठल्याही मार्केटला जा, मराठी माणसाची दुकानं जास्त नसतात. नाही की ते धंदे फक्त बाहेरच्या लोकांनी करावे. मारवाडी लोक असतात, तो काय करतो, गिराईक आला आणि आपल्याकडे नसेल तर भावाकडून आणून देतो. म्हणजे भावाचे दुकान, चुलत्याचं दुकान, सगळं तिथल्या तिथं फिरवत असतो.
पैसा जोडण्याची ती कला आहे. म्हणून शक्यतो आपली लोक तो विचार करत नाही. मागे ते आमच्या भूषण स्टील मध्ये मोर्चा झाला. मोर्चा महाराज भैया हटाव म्हणून मोर्चा झाला. कशा करता? आपली पोरं कामाला लागली पाहिजे. आपली पोरं कामाला लागली पाहिजे. अगदी चांगलं होतं. पण जे भैयांचं गुण असतात हे आपल्या मुलांना घेता येत नाही. बघा, मी काही युपीसी आलो नाही, पण त्यांचे मला काही गुण आवडतात. ज्या वेळेला आम्ही उठत नाही त्या वेळेला भैया 500 रुपये पावाचे सकाळी सकाळी घेऊन जातो की नाही? बोला. 5 वाजता घेऊन जातो. आणि भैयाचा सगळ्यात महत्वाचा गुण आहे का, भैया जर गावावरून आला ना आणि कंपनीत लागला तो लगेच फोन गावाला राहतो. दुबेजी, शर्माजी, पांडेजी, राजा कंपनीमध्ये ही भरती करतो. पण आमचा एक जण आत लागला तर अख्खी 150 लोक बाहेर युनियन करणार. याला जमणार. शक्यतो आमची माणसं पुढं जात नाही. याला कारण नाही, पुढं जात नाही. आम्हाला कशाची पद्धत अजून नीटशी जमली नाही. आम्ही कंपनीमध्ये नीट राहिलो कारण आठवड्यात याच्या 4 दांड्याच असतात. आता उद्या काल्याला दांडी, दांड्या कशालाच कमी नाही. म्हणून पैशाचा खर्च, म्हणून त्याला विचार केला हे महाराष्ट्रामध्ये म्हणे फार या सगळ्या गोष्टीला खर्च आहे, नियंत्रण नाही म्हणे तुमच्याकडं. आमच्याकडे त्या मराठी माणसाला सांगितलं नको, आमच्याकडे पैशाचा दाबा नाही. तो खर्च होण्यापेक्षा राहिलेला पैसा म्हणे आम्ही मुलाला भावी आयुष्य करता आम्ही तो ठेवून देऊ डिपॉझिट म्हणून. स्टेट बँकेत, स्टेट बँक माहिती तुम्हाला उडाली म्हणे असं डिपॉझिट ठेवून देऊ जेणेकरून पुढचा प्रवास त्यांचा सुखकर होईल. हरकत नाही म्हणे. मग लग्न कुठं करायचं? लग्न म्हणे आपल्याकडे करायचं. आपल्याकडे म्हणजे कर्नाटकात. मग आता इकडची लोक निघाली आपली मराठी माणसं. शक्यतो अशी बाहेर शेतीमध्ये गेलेली नसतात. एवढं काही त्या मराठी आपल्या साध्या माणसाला शेतकरी मजूर असतो यांना काही बाहेरचं एवढं माहीत नसतं. पण आपली धर्म गमत इकडे बघ तिकडे बघ असं करता करता ते कर्नाटकला केरळामध्ये असे ते पोचतात कर्नाटकात. आता कर्नाटकात गेल्यानंतर यांचं आणि त्यांचं काय जमेना. म्हणजे सगळंच वेगळं. त्यांच्या जेवणापासून खाण्यापासून हे सगळं राहण्यापासून वेगळे. तुम्ही जर कधी त्या कर्नाटकवाल्यांना ते बघा रस्त्यावर असतात त्यांची कामं. त्यांना जेवताना जर तुम्ही पाहिलं ना तुम्हाला जेवण करण्याची इच्छा होणार नाही. ते आपल्यासारखा असा नाही जेवण. ते असा घास आहे ना तो, म्हणजे तो भात असा गोल गोल करतात. अगदी चेंडू कसा असतो ना त्याला असा करतात आणि मग तो असा खातात. म्हणजे प्रत्येकाची ते राहण्याची आपल्या माणसाला ते गलिच्छ वाटतं, पण त्यांच्या दृष्टीनं तो आनंद असतो. काही काही वेगळं वेगळं त्यांच्यात. मी हे सांगतो याचं कारण असे, 12वी झाल्यानंतर परिस्थिती काय एवढी खास नव्हती. पास झालो आणि दिली, कॉलेजला गेलोच नाही. मी सोडून दिलं ते आणि कंपनीत कामाला लागलो भूषण. 1 वर्षभर त्या कर्नाटक कॉलेजच्या जोडीला होतो. त्यामुळे त्यांचा बोलणं मी रोज शिकून घ्यायचो. मी त्यांना सांगायचो, मी त्यांना घरून मी बेसन भाकरी न्यायचो आणि त्याला लय आवडायचं ते. असं दिलं ना आपला खिचडी भात, डकू भात असं दिलं का त्याला ते आवडायचं. आणि मग त्यांना विचारायचो एकाला कर्नाटकमध्ये काय बोलतात, 2ला काय बोलतात, 3ला काय. मग ते मला सांगायचे. एकाला 1 रेड 3 4 5 9 असं मला ती गाणी पण पाठ झालेली. गज्जावदिये इंद कले कले कंदे टामरपो टालीमुडो पाहिजे ना. अभंग हे सांगायचं कर्नाटकातलं म्हटल्यानंतर थोडं थोडं जमलं पाहिजे. ते आपले त्यांच्यात राहून राहून शिकायचं. पण भाजीच वेगळीच मजा. आणि मग ते अशी भाजी वेगळी करत नाही जेवणात. भात आणि वेगळा सांबार. म्हणून तर त्यांचा इडली सांबार, वडा सांबार. ते आपल्याला वडा पाव नाही पाव, ते फक्त सांबार खाणार. पण सांबाराला ते सांबार नाही, आमटी उंडा. कधी गेलो ना उंडा उंडा अण्णा लोकांच्यात गेल्यानंतर त्याचं आपल्याला माहिती पाहिजे. आपल्या कशातच कमी नसावं, म्हणजे अनुभवानं त्याला सांगता आलं पाहिजे. महाराज नंतर मी 7-12 केला. 7-12 माहिती ना, जमिनीची व्यवहार असतात बघा. एक व्यवहारामध्ये मी शिरलो. अक्षरशः उतारा पाठ झाला पण व्यवहार झाला. नंतर माझ्या लक्षात आलं जिने बाब हे कुणाचं पण काम नाही.
बरेच म्हणजे अनुभवानं आपल्याला मग इकडे निर्माण झालं. तसं काय घरामध्ये परंपरा होती, कमी नव्हती, पण कुठंतरी आपल्याला नोकरी पाहिजे, काहीतरी पाहिजे. मग संपूर्ण भारत फिरलो नोकरीला, इन्स्ट्रुमेंट इलेक्ट्रिकल म्हणून फिरलो आणि शेवटी इथंच आलो. माझ्या लक्षात आलं की हे काही मला सोडणार, हे म्हणजे तुकाराम महाराज माऊली यांनी ओढून आणलं आणि मग संप्रदायामध्ये असा जोडला. वारकरी लहानपणापासून, पण ते आपल्या धंद्या म्हणजे पोटा पाण्यासाठी आपल्याला ते करावं लागतं. ते कर्नाटकात गेल्यानंतर वेगळं, सगळंच वेगळं, राणीमान फिरणं सगळं वेगळं. आणि मग आपली माणसं तिथे गेली. आता ते येंडू पांडू बोलतात, आपली विटी दांडू. याला काय त्यांचं कळलं नाही, त्यांचं याला कळलं नाही. कसं तरी ते लग्न उरकलं. काय कोण काय बोलते, कोण काय बोलते, काहीच कळत नाही. झालं ते लग्न झालं. आणि मग त्या बापानं पोराला सांगितलं, पोरा मी आणलेली घरी घेऊन जातो, तू मागून ये, सगळी सत्यनारायण पूजा उरकून ये, काय अजून काय राहिलं असेल गोंधळ हे सगळं म्हणे तू उरकून ये, पण मी निघून जातो. पोरानं सांगितलं, बाबा आता तुम्ही गेलात तरी हरकत नाही, ती आहे माझ्या जोडीला, हरकत नाही. निघाला बाप या सगळ्यांना घेऊन आणि करता कसं तरी दम टाकत महाराष्ट्रापर्यंत पोहोचले. 2 दिवसानं पूजा झाली, गोंधळ झाला. आता नवरा बायको, नवऱ्यानं सांगितलं आता म्हणजे त्या मुलानं आता घरी जायला लागेल. बरं याचं बोलणं हिला कळत नाही आणि त्याचं विसंगतच ना पूर्ण. करायचं काय? निघाले दोघं. जुन्या काळामध्ये रेल्वेचा प्रवास, मग दोघांनी शक्यतो माणूस असा एसटीला बसला, रेल्वेला बसला, कुठे बसतो शक्यतो खिडकीला. आता ते दोघांचं लग्न कुणी कुणाला पाहिलं नव्हतं. आता काही अगोदरच बडजीबा म्हणजे म्हणतात बडजीबा याच्यामध्ये ते तसं काय राहिलेलं आहे. दृष्ट वधूवरान करणे दोघे करावी उभी, असं म्हणतात. दृष्ट वधूवरान करणे. पण हे सगळं होण्याच्या आधी हा 50 वेळा पालीला जाऊन येतो, 25 वेळा मळला जाऊन येतो. आता दृष्ट काही राहिलेलं. त्या दोघांनी एकमेकांना असं बघितलं नव्हतं. जुनी लग्न ज्यांची झालीत ना त्यांनी असं बघितलेलं नव्हतं. बरोबर ना बाबा? असं आता हे बघणं झालंय. सगळं आता बैलाचा व्यवहार कसा होतो ना तसा आता व्यवहार व्हायला लागला. मुलांचा व्यवहार, मुलींचा व्यवहार, एवढं तोडं घेणार, तेवढं तोडं घेणार. आमच्याकडे फार विचित्र काम आहे. मागतात अक्षरशः ते कठीण होऊन बसणार पुढे पुढे. आणि मग दोघे नवरा बायको खिडकीशी अगदी शेजारी बसलेत आणि एकमेकांकडे पाहतात. पाहता याच्या लक्षात आलं, समजा आपण गावाला गेलो, बाप्याने विचारलंच, तो कर्नाटकला गेलेला 2-4 दिवस राहिला, वाटेला येताना गावं कुठली कुठली लागली, विचारलं तर सांगायचं काय? त्यानं डायरी काढली, पेन काढला आणि एक स्टॉप आलं. आणि स्टॉपला आल्यानंतर यानं त्याच्या बायकोला विचारलं, काय ग या गावाचं नाव काय? आता तिला काही याचं बोलणं कळत नाही. तिने म्हणायला सुरुवात केली, यनंद्री. यनंद्री. याला वाटलं गावाचं नाव काय आहे, यनंद्री. त्यानं लिहून घेतलं यनंद्री. गाडी निघाली, पुढच्या गावाला पोहोचली. यानं विचारलं, या गावाचं नाव काय? आणि मग तिनं पुन्हा बोलायला सुरुवात केली, यनंद्री. यनंद्री बोलल्यानंतर याला असं वाटलं कासारवाडी खुर्द आणि कासारवाडी दोन गाव असतील. त्यानं यनंद्री पुन्हा लिहिलं. पुढच्या गावाला गाडी गेली आणि थांबल्यानंतर पुन्हा विचारलं, यनंद्री. यनंद्री म्हटल्यानंतर आता तळपायाची आग मस्तकाला दिली, अशी कानाखाली लावली कानाखाली. आणि मग ती म्हणायला लागली, यलबुद्रे. म्हणजे मला काय माहिती, याला कळत नाही त्याचं. एकाचे उत्तर
एकमेकांना कळत नाही. मला एका पुढे आली, दोघे घरी आले. घरी आल्यानंतर ही किचन मध्ये आहे आणि हा हॉल मध्ये बसलाय. गावातली पुराणी म्हणजे चला बघूया कशी याची बायको, येतात ना अशी बघायला. आता तो तिकडून सगळं उरकून इथपर्यंत आलेला. आपल्याकडे नवरदेव मंदिरात येतो नवरीला घेऊन, बरोबर ना, हे असंच असतं ना. आणि मग अख्खं गाव तिथं बघायला जातं. हे नाव घे, त्याला नाव घे असं म्हणतात ना. कसं याचं सगळं लग्न वगैरे उरकून आहे इथपर्यंत घरी पोहोचलेला. गावातली मुलं आली त्याला भेटायला. काय ते म्हणजे बायको कुठे म्हणे आतमध्ये. आता यानं हाक मारली म्हणजे आता त्याच्या भाषेमध्ये आता त्याला थोडं समजायला लागलं. मग हाक मारल्यानंतर तिच्या लक्षात आलं चहा पाहिजे. बिचारी सुशिक्षित होती आणि संस्कारी होती. बदल घेतला. एवढ्या पोरांच्यात आपण बाहेर कसं जावं, पुरुष मंडळी म्हणून तिने असा पडदा असा बाजूला केला. बाजूला केल्यानंतर आता आपण म्हणावं कसं आणि जावं कसं पुढं, म्हणून तिने हाक मारायला सुरुवात केली. इलबा, काय हाक मारली? इलबा. आता हा म्हणतोय तर मला आता बाबाच म्हणायला लागली. तिने पाचा दिले इलबा म्हणून येरुपळ्यानं झाली. आता असं जर जीवनात घडलं तर काही कामाच नाही. तैसे नको करू मज कमळापती देया संगती सज्जनाची. सज्जनाची म्हणजे नेमकी कुणाची? महाराजांचा गोड अभंग आहे. माझी गतीचा मज भेटो सज्जन तुम्हाला मिळायला पाहिजे असं तुम्ही म्हणता, पण नेमका कसा पाहिजे याचं उत्तर महाराज सेवेला निवडलेल्या अभंगाच्या पहिल्या. देव बसेची देव बसेची देव बसेची देव बसेची देव बसेची
याची घडावी संगती. महाराज म्हणतात अशाची संगती मला घडावी ज्यांच्या चित्तामध्ये देव आहे. हे बघा, देव असणं म्हणजे नेमकं काय, तर ज्याचे विचार देव स्वरूप आहेत याचाच अर्थ काय आहे. देव ज्याच्या बोलण्यात नाम आहे, ज्याच्या वागण्यात देवाची अगदी चालरीत आहे, बोलण्याची खाण्याची पद्धत ही जी अगदी परमार्थिकच आहे, अशाची संगत मला मिळावी असा त्याचा सरळ आणि सोपा अर्थ आहे. तुम्ही असं शोधू शकत नाही. देव वसे चित्ती त्याची घडावी संगती. बघा, देव चित्तात असणं वेगळं आणि देव हृदयात असणं वेगळं. महाराजांचं प्रमाण कसं आहे, वास्तविक सगळी प्रमाणं तुम्हाला अशी पाहता येतील. तैसा हृदयामध्ये मी सर्व घटी रामध्ये आधी, या सगळ्या प्रमाणांना असं सांगितलंय सर्वस्यच्या हम हृदय सन्निवेष्टा, म्हणजे तर हृदयात आहे. तरी महाराज म्हणतात मला चित्तात ज्याचे आहे त्याची मला काय करावी संधी. बघा कसं गोड मागणी महाराज. ऐका, मी सोपं उत्तर देतो. पुण्याकडून एक डिझेलने भरलेला टँकर मुंबईकडे निघाला. नीट ऐका, देव हृदयात असणं वेगळं आणि देव चित्तात असणं वेगळं. पुण्याकडून डिझेलने भरलेला टँकर पुढे निघालाय, बोला, मुंबईला निघालाय. हुशार येते. आणि मग बरोबर तो टँकर एक्सप्रेस हायवेला म्हणा रस्त्याच्या मध्यभागी येऊन तो बंद पडला. बंद पडल्यानंतर आता हवालदार लगेच येतात. मग त्यांनी बोलायला सुरुवात केली. गाडी कशी असू द्या, तुमची नवीन असली तरी ते विचारणार कागदपत्र साहेब आहे. त्याला सांगायला सुरुवात केली. लायसन कागदपत्र ओके. पीयूसी काढले का? म्हणे पीयूसी. सगळं इन्शुरन्स हो म्हणे सगळे. मग सगळं असून सुद्धा ही गाडी भर रस्त्यावरती एक्सप्रेस हायवेला तो रस्त्याच्या मध्यभागी का लावली मला सांग. कुणाला विचारतात? त्या डिझेलने भरलेला जो टँकर आहे ना त्याला विचारतात. त्याला सरळ सरळ उत्तर दिलं, साहेब खरं सांगू गाडीतलं डिझेल संपलंय. काय म्हटलं त्यानं? गाडीतलं डिझेल संपलंय. साहेब म्हणतो काय माणूस येतो, अरे डिझेलने भरलेला टँकर आणलाय आणि म्हणतो डिझेल संपलंय. त्यानं म्हटलं साहेब तुमचं बोलणं खरे, डिझेलने भरलेला मी टँकर आणलाय. माझ्याकडे लक्ष द्या, डिझेलने भरलेला टँकर आणलाय पण जिथं पाहिजे तिथं हे डिझेलने भरलेला टँकर आणलाय पण जिथं पाहिजे तिथं नाही. महाराज म्हणतात देव हृदयात सगळ्यांचे पण जिथं चित्तात यायला पाहिजे तो काय अजून आलेला ज्यांच्या आलाय त्याची संगती मला घडावी. हृदयातला देव चित्तात आणणं सोपं नाहीये. एकदा चित्तात आला रे आला की मग तुमचा परमार्थ फलद्रूप होत असतो. माझं नीट ऐका, माझ्याकडे लक्ष द्या. रावणानं आपल्या बायकोला सांगितलं अगं मला लग्न करायचे. कुणाला सांगितलं? बायकोला सांगितलं मला लग्न करायचे. तुम्ही जागे आहात का? सख्या बायकोला सांगितलं त्यानं. सख्या कुणाला? जी पतिव्रता आहे, जिची देवावर सत्ता आहे, अशी कोण?
मंदोदरी, त्या मंदोदरीला सांगितलं अगं मला लग्न करायचंय. आपली बायको नव्हती, तिनं म्हटली बोला मी काय करू, तुमच्या लग्नासाठी मला काय करता येईल ते सांगा. ती आज्ञाप्रमाण होती ती. रावणानं सांगितलं तू एकच काम कर, सीतेला काही करून माझ्या बाजूला तयार कर. माझ्याच्यानं होत नाही. गेली 6 महिने मी ही सगळी खटाटोप करून पाहिली, पण ती माझ्याशी लग्न करायला तयार नाही. मंदोदरी होती, हुशार होती, निघाली अशोकवनामध्ये आली आणि मंदोदरीने सीतेला प्रश्न विचारायला सुरुवात केली. काय ग, एक विचारू का? म्हणे विचार. तुझा राम कुठे? तिनं उत्तर दिलं. काय विचारते, राम कुठे नाही ग? सर्वागडी राम, हा विठ्ठल जळीस कडी भरला. अशी जागा नाही की तिथं माझा राम. माझा राम म्हणजे सगळीकडे. काय ग, तुझा राम जर सगळीकडे तर मला सांग या मातीत राम आहे का? अरे म्हणे मातीत सुद्धा राम आहे. या मातीत राम आहे, मग बोल या दगडामध्ये राम आहे का? हो म्हणे दगडात राम आहे. मग मला सांग या भिंतीत राम आहे? हो म्हणे भिंतीत राम आहे. खरं सांग या झाडामध्ये राम आहे? झाडामध्ये, फळामध्ये, फुलामध्ये अगं राम नाही अशी कुठं जागा? जागा शिल्लक नाही. काय ग, मग एक विचारू का? राम तुझा दगडाचे, पानांच्या ते, फुलांच्या ते, या भिंतीत आहे, झाडावरती, सगळीकडे जर तुझा राम आहे तर मला एक सांग, तुझा राम माझ्यात आहे का? काय विचारलं? तुझा राम माझ्यात आहे का? सीतेनं उत्तर दिलं, अगं तुझ्यात राम आहे म्हणून तर तुझं काम. एकदा राम निघून गेला की लोक म्हणतात राम नाम. सत्य आता तो काही कामाचा राहिलेला एक आहे म्हणून तर आपल्याला सगळी किंमत. एकदा एक निघून गेला मी कोण विचारत नाही आपल्याला. एक महत्वाचं आहे, तो राम आहे म्हणून तर याला किंमत आहे. एक जण जुगार खेळायचा. जुगार माहिती आहे तुमच्याकडे चालतात का? ते गणपतीला भजन करतात बघा, हा ते जुगारवाले. आणि ते असं जुगार खेळायचा त्याला नाद होता, नाद. तो असं जुगारामध्ये त्याला अशी गॅरंटी रोज जिंकायचा. पण एक दिवस ना तो हरला. घरी आला, बायकोला म्हटलं का आहे का ग अजून घरामध्ये? आता ते जुगारी आणि पिणारी माणसं ते काही करतात. घरी आल्यानंतर बायकोने म्हटलं अहो सांगून तुम्हाला कंटाळलो, कशाला खेळता हा नाद, कशाला लावलाय तुम्ही? आता आहे का काही जवळ राहिलं काय? काहीच नाही. याला म्हटलं नाही नाही असं बोलू नको, माझ्याकडे 1 रुपया अजून शिल्लक कॉन्फिडन्स असतो त्या माणसाला. त्यांना असं वाटतं इकडे लॉस गेले ते इकडे भरून काढतो, कसं तरी भरून काढतो. आला तो खेळायला रात्रीचे. खेळायला आल्यानंतर त्याला तो रुपया डावात मांडला. काय म्हणावं नशीब त्याचं बाब्या, त्याला एकाचे 10 रुपये झाले, 10चे 1000 झाले, 1000चे लाख आणि लाखाचे 10 लाख झाले. माझं काय जातंय 4 झाले. म्हणजे ह्या सगळे एवढं आता एवढं लगेच लागणार नाही. पहाटेचं 4 वाजले. पहाटेचे 4 वाजल्यानंतर त्याचं नशीब फुटलं. माणसाचं नशीब कधी पण फुटतं. ते पहाटे पण फुटू शकतं, तर सकाळी पण फुटू शकतो. ते पहाटे 4 वाजता त्याचं नशीब फुटलं आणि सगळ्यांनी म्हणायला सुरुवात केली शेवटचा डाव, एक काम करूया, सगळं पैसे आपण लावूया. आता यानं 10 लाख असे मांडले डावामध्ये. त्याला असं वाटलं आता 10 मध्ये सगळंच आपल्याला भेटतील. पण तो सगळं 10च्या 10 घरी आला. घरी आल्यानंतर बायकोने म्हटलं तुम्हाला सांगून पटत नाही. नाही पटलं ना, काय काय मिळालं? काय हरलेलं सगळे पैसे, मिळवलेलं ते पण गेलं. सांगितलं मला शेजाऱ्याने येऊन तुमचा नवरा एवढा जिंकलाय तेवढा जिंकलाय. नाही नाही म्हणे मी 1च रुपया. काय बोलला तो? 1च रुपया. मला सांगा त्याचं उत्तर बरोबर आहे का चुकीचं? उत्तर बरोबर आहे त्याचं. का बरोबर आहे? 1 रुपयानं त्याने एवढे लाख रुपये गोळा केले. म्हणजे 1 रुपया होता म्हणून तेवढ्या लाखाला किंमत आली. 1 जसा गेला तसं सगळं त्याच्या पाठोपाठ निघून गेलं. आता मी माझा दृष्टांत संपवतो. तुमच्या आमच्यात असणारा तो 1 आहे म्हणून तर आपण ही सगळी इस्टेट गोळा केली. तो 1 आहे म्हणून. एकदा तो 1 निघून गेला तुमच्या इस्टेटीला कोण विचारत नाही. हे 1 महत्वाचं आहे. हे मंदोदरीला सांगितलं कुणी? सीतेनं सांगितलं तुझ्या हृदयात राम आहे म्हणून तर तुझं काम आहे. वा वा, चांगली गोष्ट आहे.
काय ग आता मी एक पुन्हा विचारतो ऐका म्हणे लवकर ऐका 11 वाजून चालेल बोला बोला म्हणे राम दगडांच्या ते मातीचे फळांच्या ते फुलांच्या ते सगळीकडे जर तुझा राम आहे माझ्यात राम आहे एक विचारू तुझा राम रावणात आहे का ग याला वकिली पॉइंट म्हणतात तिनं फिरून फिरून नेलं तुझा राम कुठे रावणामध्ये आहे का आणि मग तिनं म्हटलं अगं तुझ्यात जर राम असेल तर रावणात नसेल का आणि मग तिनं डोकं चालवलं मंगोलजीनं अगं जर तुझा राम रावणात आहे तर मग रावणाशी लग्न करायला काय चुकलं ना तिचं का माझं चुकलं बोला तिनं म्हटलं तुझा राम जर सगळीकडे आणि तू पतिव्रत आहेस तर मी तुला विचारतो राम सगळीकडे माझ्यात आहे आणि रावणात आहे रावणात जर राम असेल तर त्या रामाशी लग्न करायला तुला काय अडचण आहे ऐका सीता मातेनं गोड उत्तर दिलं ती म्हणाली एकच जाऊन तुझ्या रावणाला सांग हृदयात असणारा राम चित्तात आणायला त्याने आणला की मी त्याच्याशी लग्न करेन मंगोलजीला वाटलं झालं आपलं बहुतेक काम निघाली धावत धावत आली आणि रावणाला म्हणाली बेस्ट ऑफ लक बेस्ट ऑफ लक 99% काम केलं 1% फक्त काम बाकी किती 1% काम बाकी राहिले तुमचं म्हणजे काय राहिले सगळं मी केलंय काय राहिलं नाही अशी फसवली मी त्या स्थितीला म्हणजे काय 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 विचारलं काय मी तिला म्हटलं तुझा राम कुठे तिनं सांगितलं मातीत दगडात फळांच्यात फुलांच्यात सगळीकडे तुझा राम आहे म्हटलं माझ्यात हो म्हणे माझ्यात म्हटलं रावणाच्यात हो म्हणे रावणाच्यात असं बोलल्यानंतर तिला मी म्हटलं जर रावणात राम आहे तर त्या रावणाशी लग्न करायला काय वा वा चांगलं काम केलंस पण काय राहिलं काय ते सांग तुझ्या रावणाला एवढं जाऊन सांग त्याच्या हृदयात असणारा देवदान तो राम जो आहे ना त्याच्याकडं तर हृदयातला राम चित्तात आणायला सांग आणि मग त्या रावणानं बोलायला सुरुवात केली एवढी अळग तुला काय कळतं की नाही कळते अरे हृदयातला राम जर मी चित्तात आणला आणि चित्तामध्ये मनामध्ये राम आला मनात कोण राहते मनात वासना बायको शेजारी मनाची पाटील देहगावचा या मनाची बायको कोण आहे वासना आणि या मनात हृदयातला राम जर मनात आला चित्तात आला तर सीतेबरोबर माझी लग्न करण्याची इच्छा राहील का नाही राहणार एकदा मन उन्मन झालं निघून गेलं की मग तिथं काही राहत नाही महाराज म्हणतात अशी ज्याची अवस्था झालेली आहे त्याचीच मला संगती कुणाची नको देव बसे चित्ती त्याच्या अंतःकरणामध्ये हृदयामध्ये ज्याच्या बरोबर बसल्यानंतर तुम्हाला समाधान वाटत असेल ना समजावं तिथं बसणं योग्य आणि ज्याच्या जोडीला बसल्यानंतर तुम्हाला अगदी कंटाळाच येत असेल असं वाटतं इथं बसूच नाही वैतागाल असं वाटेल तर तिथं माणसाला निघून जावं पण ज्याच्या संगतीत आल्यानंतर ज्याच्या बोलण्यामध्ये ज्याच्या कृतीमध्ये जर तुम्हाला वाटत असेल खरंच ही जागा मला काय आहे योग्य आहे समजावं तेच देवाचं काय आहे मला हेच आपल्याला सांगतात तुम्हाला देव असा शोधून भेटणार नाही कुठे शोधीशी राहुळी मंदिरी नांग तू देवा हा तुझ्या अंतरी त्याच देवाला आपल्याला शोधायचे पण शोधण्याकरता बरीच आपण आता कितीतरी प्रवास करतो आपण देवाला शोधण्याकरता कोण भजन करतोय कोण ज्ञानेश्वरीचं पारायण करतोय सगळं काही आपण करतोय पण तरी आपली आणि देवाची गाठ होत नाही त्याला एकमेव कारण असे कुठंतरी आपलं चुकतोय काहीतरी साधनेमध्ये गफलत होत असते मिळत नाही तो देव आणि मग तोच देव आपल्याला पाहिजे असेल चांगल्याच्या संगतीत आता कुणाला शोधावं आपण चांगलं वाईट मग आळंदीला जाऊ अहो त्यांच्या संगतीत जर रेडा बोलू शकतो रेडा अजून बऱ्याच रेड्याला कळालं नाही रेड्याचं मंदिर आहे आळंदीत काही आळेगाव रेड्याचं मंदिर आहे बघितलं अजून कुठल्या तरी कुठं मंदिर पण रेड्याचं मंदिर निर्बुद्ध प्राणी येतो निर्बुद्ध पण त्याचं मंदिर आहे आज त्याच रेड्याच्या नावानं काय होतं माहितीये का उत्सव होतो म्हणजे सप्ताह होतो महाराज आता रेड्याचा सप्ताह विचार करा रेड्याच्या नावानं सप्ताह कशामुळे झालं कशामुळे बोला
कशामुळे फक्त माऊलींचा सहवास त्याला लाभला. माऊलींचा सहवास लाभला म्हणून जीवनाचा उद्धार झाला. मी मागे बोलून गेलो, वाल्याचा वाल्मिक होतोय कशामुळं? फक्त नारदांचा संग लाभला. क्षणापुरता हो, जास्त नाही. तो वाटेमध्ये त्यांना अडवलंय बघा. वाटेमध्ये त्या लुटारून कुणाला अडवलं? बोला बोला, तुम्ही जागे आहात का झोपले? जागे आहात ना? कुणाला अडवलं? हो, एका संतांना अडवलं. आणि अडवल्यानंतर विचारलं, बोला तुमच्याकडं काय? कुणी विचारलंय? वाल्याने विचारलं. नारदानं उत्तर दिलं, खरं सांगू, खरं सांगू, माझ्याकडं काय नाही. म्हणे धोत्राला खिसे नसतात असं कोण म्हणतात? नाही म्हणे, माझ्याकडे काय नाही. आणि काय बुवांकडे असतेच काय? लोकांचा असा गैरसमज, बुवांकडे असतं काय? नारळावाले चालले ते असतंय काय? त्यांना पण विचार केला, खरंच यांच्याकडे नसेल. पण संतांवरती विश्वास नाही. त्यांना तरी विचारलं, तुमच्याकडे काय आहे? मग त्यानं सांगायला सुरुवात केली, माझ्याकडे म्हणे हा विणा. विणा आलं का लक्षात? हा विणा आहे. विठ्ठल माझ्याकडे फक्त म्हणे विणा आहे आणि एवढीच माझी इस्टेट. मग त्या वाल्यानं बोलायला सुरुवात केली, बुवा अहो सगळं घेईन पण विणा काय नाही घेणार. तेव्हापासून सप्ताहाला बरेच वाले मंदिराच्या बाजूने फिरतात, पण विणा कोण घेत नाही घेत. मी वाल्याचं सांगतोय, नाही घेत ते. आमच्याकडे पनवेलला एकाने 2.25 लाखाचा विणा बनवलाय. 2.25 लाखाचा चांदीचा विणा आहे, चांदीचा. मी घेतला तर माझी बॉडीच त्या विणा एवढी होते. म्हणजे अगदी भीतीच वाटते. कधी एकदा सध्या विठोबा तर त्यांचा जर विणा असला तर रुपबाचा फास्ट घ्यायची आणि एकदा कधी ती चाल होती उत्पन्न त्यांच्या ते. आणि पण तो विणेवाला असा आहे, ज्याचा विणा येतो कीर्तनात तोच विणा घेणार तुमचा. त्याचा विणा आहे ना तो. काय काय विणा हे सामान्य नाही. आपण म्हणतो विणा विणा कारण याच्यामुळं आपल्याला किंमत येते. मला सांगा, तसे जर हे इथं उभं राहिले असते, त्यांच्या पायापडाला कोण गेलं नसतं. मंदिरात विणेकरी असतात, कुठून येतात, कोण असतात, कुणाला माहीत नसतं. पण विणा घेतल्यानंतर त्याला काय असते? किंमत असते. तुम्ही आमच्याकडे देवलेला गण्या तुम्हाला माहिती आहे, इकडे येतो कधी कधी वेळा येतो असा, म्हणजे अगदी पागलच म्हणा. कसंही भरकट वयस्कर झालेला आहे. पण एक दिवस महाराज साप्त्याला विणाच घ्यायला पण नव्हता. कोणच नाही विणा घ्यायला. आणि मग त्या गण्यानं विणा घेतला. कारण आता तर वेळ तिने आपला विणा घेतला. आणि कीर्तन झाल्यानंतर पत्यात कमीत कमी 200-400 लोक त्याच्या पाया पडले. खरंच सांग, हे पाया विण्याच्या पडली का गण्याच्या? संगत, फक्त संगत, संगतीचं सांगतोय. फक्त त्याच्या संगतीत गेलो आणि एवढा उद्धार झाला. विचार करा, वाल्याचं जीवन हेच यशस्वी झालं. विश्वास नाही संतांवर, खिसे चेक केले. वास्तविक जसा स्पर्श झाला नारदांचा लोखंडाला, परेश लागलं की त्याचं 8 दिवसांनी सोनं बनतं. किती दिवसांनी? म्हणजे तुम्ही जाग्यात लगेच बनताय. आपण सारखे करीते नाही, काळ वेळ द्यायला लागेल. तसा संतांच्या संगतीत उद्धार होत असतो. पण चांगल्याची संगत घडावी. महाराज म्हणतात, देव वसे चित्ती त्याची घडावी संगती. त्याची मला संगती घडावी. पण ती घडलेली संगती माझ्याकडून त्यांचा आणि माझा वियोग होऊ देऊ नको. तिसरं चरण
जना सवे भेटी नहो अंग संग तुटे. महाराज म्हणतात त्या हरिजन अर्थात त्या संतांची संगती घडल्यानंतर त्यांचा आणि माझा वियोग होऊ देऊ नको. एका जनार्दनी घडो त्यांचा संग न व्हावा वियोग जन्मजन्मी. का होऊ नये त्याचं कारण असे हे संत तसे भेटत नाही. त्या आपण अभंगात म्हणतो ना शेवटच्या, कोण पुण्य यांचा होईन सेवक जिही द्वंद्वादी ऐसे वर्मवज गावी नारायणा तरीच्या कोणात बहुवावघर आहे संत भेटी परी जग जेठी करुणा केली परी जग जेठी करुणा केली. पंढरपुरामध्ये चातुर्मासाला ही चाल सकाळी रामभाऊ महाराज राहून लावतात. अगदी गोड रामकृष्णाने 15-20 मिनिटं चालतात. बघा सकाळी असं